नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंत्री गिरीश महाजनाविरोधात परभणीत जोडे मारो आंदोलन. परभणी प्रजासत्ताक दिनी नाशिक येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेता भाषण केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने तीव्र जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी गिरीश महाजन यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. 26 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अशा पवित्र दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळणे ही केवळ चूक नसून संविधानाच्या व संविधानप्रेमी नागरिकांचा अपमान असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानामुळेच आज देशात लोकशाही, समता, स्वातंत्र्य व बंधुत्व अबाधित आहेत असे मत यावेळी मांडण्यात आले. गिरीश महाजन यांचे वर्तन मंत्रिपदाला न शोभणारे असून त्यांच्या या कृतीमुळे बहुजन, वंचित, दलित तसेच संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या समाजकंटकामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या घटनेच्या विरोधात भीमकन्या माधवी जाधव यांनी आवाज उठवला असून त्यांच्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निषेधात्मक निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा, मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर परभणी उत्तर जिल्हाध्यक्ष प्रमोद कोटे, इंजिनियर MM भरणे, महिला जिल्हाध्यक्षा सुनीता साळवे, युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाडे, जिल्हा महासचिव मुजफ्फर खान, महासचिव शिवाजी वाकळे, प्रसिद्धी प्रमुख संदीप खाडे, परभणी तालुकाध्यक्ष उत्तर प्रमोद अशोकराव अंभोरे, शहर उपाध्यक्ष अमोल वाघमारे, पदाधिकारी रणजित मगरम, चंद्रकांत धुतमाल, राजेश गायकवाड, लखनौ सोंदरमल, बापूराव मोरेल, मोहन गाडे, प्राध्यापक बालासाहेब गाडे, प्रीतम खंदारे, दादाराव गायकवाड, यशवंतराव सोनोने, रेखा खंदारे, शादना हातागळे, सरुबाई कांबळे, विमलबाई भालेराव, सयाजी गायकवाड, सुमित्रा जाधव, वंदना गांधरे, पंचशिला गांधारे, कांताबाई हनवते, सीताबाई हनवते, ललिता हनवते, सविता अंधारे, यमुनाबाई गायकवाड, दीपाली दिवसे, सखुबाई कुरवारे, शोभा गांधारे, संगीता गांधारे, कांता कुरवारे, मीरा कुरवारे, गया कुरवारे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. बहुजन आघाडीच्या वतीने परभणी जिल्ह्यामध्ये रिसर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. काल नाशिकमध्ये जो प्रकार घडला हे जाणीवपूर्वक घडलेला आहे. आमची रणरागिणी वाघिणी आमची ताई माधवी जाधव यांनी हा प्रकार समोर आल्यामुळं हा महाराष्ट्राला कळाला. या गिरीश महाजनांना सत्तेचा माज आलेला असल्यामुळं जाणीवपूर्वक यांनी आपल्या भाषणामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. आपल्या भाषणाचं बाबासाहेबांचं नाव त्याने घ्यायला पाहिजे असतं. त्या अर्थी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमचा निषेध व्यक्त केलेला आहे. पण या गिरीश महाजनांना सत्तेचा माज आलेला आहे. आपण जर हे माज येत असेल, आपल्याला ज्या बाबासाहेबांमुळं आपण ज्या स्टेजवर भाषण द्यायची आपली लायकी आलेली आहे, आपण त्यांनाच विसरून आपण भाषणामध्ये आपल्या बाबासाहेबांचं नाव घेत नाही. यामुळं वंचित बहुजन आघाडीनं इथं त्याचा जाहीर निषेध केलेला आहे. जिल्हाधिकारी साहेबांना व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो की आपण याच्यावर रीतसर कारवाई नाही केली तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की काल ठिकाणी याची विचारपूस केलेली आहे. जिथं जिथं हा प्रकार घडलेला आहे. काल तरोड्यामध्ये हा प्रकार घडला होता. आमचं शिष्टमंडळ वंचित बहुजन आघाडीचे तिथे जाऊन भेट दिलेली आहे. काही जणांना माफी मागितलेली आहे. पण आपल्याला हा माज येऊ देऊ नका. आपण या संस्था ही काही चालवताना फक्त बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे आणि आपल्याला जर हे माज येत असेल ना तर आपण हे संस्थावर बसण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही आहे. आम्ही रितसर तुम्हाला आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. अन्यथा यापुढे जर असं काय झालं तर वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलमध्ये आपल्याला उत्तर देईल. कल 26 जनवरी के दिन गिरीश महाजन जो वहाँ के पालक मंत्री है, उन्होंने जानबूझकर विश्वगुरु डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का नाम नहीं लिया स्टेज पर भाषण में अपने, जबकि बाबा साहब अम्बेडकर ने इस भारत देश के अंदर जो संविधान दिया है वो भारत देश का एक आत्मा देने का काम
विश्वगुरु बाबा साहब अम्बेडकर साहब ने किया है और गिरीश महाजन साहब ने जो उनका नाम नहीं लेकर जो अपमान किया है, इसका हम वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से जाहिर निषेध करते हैं। अगर ऐसा ही चलते रहा तो आने वाले समय में वंचित बहुजन आघाड़ी एक त्वरित आंदोलन करेंगी। अगर इसका कुछ भी परिणाम होता है तो उसकी जवाबदारी गवर्नमेंट की रहेगी। मैं मुख्यमंत्री और गृह मंत्री से अपील करता हूं कि गिरीश महाजन के ऊपर एट्रॉसिटी एक्ट के तहत कार्रवाई होनी चाहिए। अगर नहीं होती है तो वंचित बहुजन आघाड़ी रास्ते पर उतर कर इंशाअल्लाह ताला हम आंदोलन करेंगे और कुछ भी परिणाम होता है तो ये गवर्नमेंट की जवाबदारी रहेगी। जय हिंद, जय भारत। सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खरं जर पाहिलं तर फक्त आंबेडकरी चळवळीसाठी संविधान लिहिलं नाही, तर ते सर्व भारतीय जनतेसाठी लिहिलेलं आहे। मग त्याच्यामध्ये सर्व 18 पगड जाती आलेले आहेत। तुमचा प्रश्न जो आहे तो खरोखर रास्त आहे, कारण फक्त आंदोलन करणारे जे असतात ते फक्त आंबेडकरी अनुयायीच असतात, मग बाकीचे काय करतात हा खरोखर मनाला भेदणारा प्रश्न आहे। काल 26 जानेवारी निमित्ताने आपलं गिरीश महाजन यांनी जे काही भाषणामध्ये म्हणजे भाषण भरपूर केलं, परंतु त्याच्यामध्ये जे महत्त्वाचं नाव आहे की ज्यांनी राज्याची घटना लिहिली, भारताची घटना लिहिली, राज्यघटना लिहिली आणि त्या घटनेनुसार आपला भारत देशाचा सर्व कारभार चालू आहे। अंमलबजावणी 1949 पासून सुरू आहे। त्याची अंमलबजावणी होत असताना हे मंत्री असून म्हणजे मुख्य पदावर कुंभमेळ्याचे मंत्री आहेत आणि हे मुख्य पदावर असून त्यांनी भानावर राहायला पाहिजे होतं, कारण ते मंत्री आहेत, ते कारभार चालवत आहेत। तर आपल्या या जनतेनं त्यांच्याकडे पाहून काय उद्देश म्हणजे काय सफल करायचं आहे, तर त्यांनी भानावर राहून बाबासाहेबांचे जे काही आपल्यावर उपकार आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, ही जे संविधानिक मूल्य आहेत ते भारतीय संविधानामध्ये आहेत आणि भारतीय संविधानाचे राज्य म्हणजे सर्व निर्माते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि 26 जानेवारीला नेमकं त्यांनी हे नाव विसरलेत। ही कशी काय घोडचूक ते करू शकतात, ही जाणीवपूर्वक चूक केलेली आहे की जेणेकरून आंबेडकरी चळवळ ही त्यांना नेस्तनाबूत करायची आहे। संविधानाचे जे मूल्य आहेत ते त्यांना पायदळी तुडवायचे आहे। मी खरोखर त्या भीमवाघिनीचं म्हणजे आपले माधवीताई जाधव यांनी जे काही हा आवाज उठवलेला आहे त्या महिलेला आम्ही सगळ्या महिला आणि आपले सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना मी सॅल्यूट मारते, कारण त्यांनी जर आवाज उठवला नसता तर हे असंच आपल्याला दडपशाहीच्या वातावरणात आपल्याला राहावं लागलं असतं। वंचित बहुजन आघाडी ही आक्रमक आहे, कारण ती संविधानाचे पाईक आहेत। ते जर यांना गिरीश महाजन यांना अट्रॉसिटीच्या कायद्याने जो गुन्हा आहे तो त्यांच्यावर नोंद झाला पाहिजे। तसेच संवैधानिक जे मूल्य आहेत, भारतीय राज्यघटनेचे जे काही मूल्य आहेत त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे। ही सगळी जबाबदारी शासनाची आहे। शासनाने याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावं, अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आम्ही या गोष्टीचा गिरीश महाजन यांच्या या घटनेचा जाहीर निषेध करतो। वंचित बहुजन आघाडी महिलांच्या वतीने आज जे कलेक्टर ऑफिसला आपण निवेदन दिले आहे गिरीश महाजन यांच्या संदर्भात, ते अतिशय निंदनीय आहे। आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे जेव्हा तो भाषण करू लागला तेव्हा तो शाळेत नव्हता का गेला? त्याला लहानपणापासून महापुरुषाची माहिती नव्हती का? शाळेत गेल्यानंतर महापुरुष तर आधी सांगितला जातात, हा त्याने मुद्दाम आणि खोडसाळपणाने हा जो नाव न घेण्याचा त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विरोध केलाय त्याच्याबद्दल मी निषेध करते। आणि वंचित बहुजन आघाडी जर सरकारने दखल नाही घेतली तर आम्ही महिला सर्व रस्त्यावर उतरून आंदोलन करू, ही सरकारची जबाबदारी आहे। जय भीम। कन्या माधवी जाधव यांना मी पहिल्यांदा क्रांतिकारी असा जय भीम करतो। मित्र हो, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानेच या लोकशाही या ठिकाणी सुरू होत आहे आणि ज्या महामानवाने या देशाची घटना लिहिली त्या घटनाकाराचं नाव न घेणे हा माणूस म्हणजे विवेकशून्य असा आहे असं मला वाटते। आणि जर विवेकशून्य माणसाला या ठिकाणी एवढं मोठं पद मिळत असेल तर ते फडणवीस काय करतात? मुख्यमंत्र्यांना याची जाणीव असली पाहिजे कोणत्या माणसाला कोणतं पद दिलं पाहिजे। ज्या माणसाची मनुवादी मानसिकता नष्ट झालेली नाही, ज्यांना लोकशाहीचे पावलं माहीत नाहीत, लोकशाही काय आहे हे माहीत नाही, संविधान माहीत नाही, अशा माणसाला एवढं मोठं पद मिळतेच कशामुळे? आणि म्हणून या ठिकाणी मनुवादी अवलाद या ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम लोकशाहीच्या संविधानानं केलेलं आहे। आणि म्हणून संविधान बचाव आणि देश बचाव, संविधान वाचाल तर आपण या ठिकाणी वाचल मित्र हो। आणि म्हणून मंत्रिमंडळामध्ये मंत्री घेत असताना त्यांच्या मानसिकता तपासण्याची गरज आहे। अशी मानसिकता तपासता येत नसेल तर त्याला ते रोबोट नावाचं एक यंत्र निघलेलं आहे, त्या यंत्रानं त्याची मानसिकता तपासली पाहिजे। आणि अशाच लोकशाहीवादी माणसाला
या ठिकाणी मंत्रिपदाचे सूत्र बहाल केले पाहिजे. अशा अविवेक बुद्धीच्या माणसाला मंत्रिपद देता कामा नये. मी या घटनेचा निषेध करतो आणि माधवीताई जाधव यांना मी पुन्हा पुन्हा क्रांतिकारी जय भीम करतो, ज्यांनी या ठिकाणी याचा आवाज बुलंद केलेला आहे. मित्र हो, आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्या झेंड्याच्या खाली असणं आवश्यक आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी ते लावल्या जात नाही आणि म्हणून मी या ठिकाणी ही मागणी करतो, जे जे राष्ट्रीय सण असतील, ज्यावेळी ध्वजारोहण होत असेल त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा फोटो आवर्जून त्या ठिकाणी लावावा, ही मागणी करून मी या घटनेचा बौद्ध महासभेच्या वतीने जाहीर असा निषेध करतो. मित्रो, धन्यवाद. जय भीम. ते बोला. ते काय होतं खटकन काढले नाही. ते काय सांगाल की काल गिरीश महाजन यांचे जे कृत्य किंवा झालेले आहे, परंतु त्यांनी ते दिलगिरी व्यक्त केली आणि तेही म्हणले की मी बाबासाहेबांचा पुतळा बसविलेला आहे, गावामध्ये मी स्वतः जयंती साजरी करतो, असं त्यांनी स्पष्टीकरण याबाबतीत दिलेले. तुम्ही समाधानी आहात का? भारतामध्ये 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना RSSची पिलावळ गिरीश महाजन महाराष्ट्राच्यामध्ये मंत्रिपदावर असताना ज्या महामानवाने देशासाठी संविधान तयार केलं आणि शासनाचे असे पत्रक आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवूनच अभिवादन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला पाहिजेत, परंतु हे RSSची पिलावळ, हे जातीवादी पिलावळ जाणीवपूर्वक संविधान त्यांना एक तर अगोदरच मान्य नाही आणि परत संविधानाचा अपमान करायचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करायचा आणि लोकशाही संपवण्यासाठी खतपाणी घालण्याचं हे RSSचं आणि BJPचं षडयंत्र आहे. हे फक्त त्यांनी हे पाऊल टाकून पाहिले की काय प्रतिक्रिया समाजातून आणि देशातून उमटती. हे फक्त RSSचं आणि BJPचं षडयंत्र आहे, पण हे त्यांचं षडयंत्र या भारतामधला, महाराष्ट्रातला आंबेडकरवादी कदापि सहन करणार नाही. अशा पिलावळीच्या कमरेत लाथ घालून आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गिरीश महाजन यांच्यावर तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला पाहिजेत आणि फडणवीस यांनी त्यांना तात्काळ मंत्रिपदातून त्यांना हकालपट्टी केली पाहिजेत. अन्यथा वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रभर आंदोलन कराल आणि जर याच्यावर अनुचित प्रकार काही घडला तर याचे जबाबदार सरकार राहील, एवढं बोलतो मी. आणि त्या गिरीश महाजनचा जाहीर निषेध करतो मी. जय भीम, जय वंचित बहुजन आघाडी. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.